जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। सकल संत विचार मंच यावर उपस्थित असणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींनाही मनपूर्वक वंदन करते आणि उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। जय जय रघुवीर समर्थ। आदरणीय संध्याताईंनी स्वतःचा विषय मला दिल्याबद्दल आधी त्यांना धन्यवाद देते। त्यांनी ज्या वेळेला विचारणा केली आणि अनेक संप्रदाय माझ्याकडे पाठवले, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की केवळ अद्वैत संप्रदाय किंवा समर्थ रामदास स्वामी संप्रदाय ह्याच्यावर फक्त मी बोलू शकेल, कारण बाकीच्या संप्रदायांचा तेवढा माझा अभ्यास नाहीये। तेव्हा समर्थ संप्रदायाविषयी तो विषय खरं तर त्यांनी घेतलेला होता, पण मोठ्या मनाने तो विषय त्यांनी माझ्याकडे बोलण्यासाठी दिला, म्हणून सर्वप्रथम त्यांनाही वंदन करते आणि धन्यवाद देते। संप्रदाय हा विषय सध्या सकल संत विचार मंचाच्या व्यासपीठावरून सुरू आहे। हा संप्रदाय म्हणजे नेमकं काय? तर संप्रदाय म्हणजे परंपरा, मागून पुढे चालत आलेले ज्ञान असा साधारण त्याचा अर्थ असतो। सम्यक प्रदान असे दोन शब्द या ठिकाणी आपल्या समोर येतात। सम्यक म्हणजे सर्व विचार करून नियम व रीती ज्यात नक्की केलेले आहेत असे ज्ञान, आणि प्रदान म्हणजे गुरुने शिष्याला जे परंपरेने सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते जसंच्या तसं पुढच्या साधकांना देणे, याला प्रदान करणे असं म्हणतात। पदवीदान समारंभ जसा प्रदान केला जातो त्याप्रमाणे हे जे भगवंताचं ज्ञान आहे, अद्वैताचं ज्ञान आहे, ते जसंच्या तसं पुढच्याला देणे, जे आपल्या श्री गुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे ते जसंच्या तसं पुढे समोर येणाऱ्या शिष्यांना साधकांना देत राहणे, हे संप्रदायाचं कार्य सुरू असतं। आता संप्रदाय हा एक काही पिंजरा नाहीये किंवा संप्रदायाच्या भिंती उभ्या करायच्या नसतात। तर संप्रदाय ही एक सच्चिदानंद पदवी घेण्यासाठीची एक व्यवस्था अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या समोर ठेवली गेलेली आहे, पण त्यात कडवेपणा किंवा कटुता येऊ न देता त्या सच्चिदानंद पदवीपर्यंत आपल्याला नक्की या संप्रदायाच्या माध्यमातून पोहोचता येतं। जसं लौकिकातली डिग्री घ्यायची असेल तर युनिव्हर्सिटी एखादं कॉलेज निवडून आपल्याला त्यामध्ये अभ्यास करावा लागतो, अगदी तशीच व्यवस्था नरदेहात आलेल्या जीवात्म्याने सच्चिदानंदाची पदवी प्राप्त करून घ्यावी म्हणून ही संप्रदायाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली असते। नाथ महाराज म्हणतात, मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे, की प्रत्येक नरदेहात आलेल्या जीवात्म्याला ही पदवी घेण्याचा पूर्णपणे काय आहे तर अधिकार आहे। मग आता हा अधिकार
दिलेला आहे तो आपल्याला प्राप्त करायचा असेल तर एक अशी व्यवस्था असली पाहिजे की जी मतामतांचा गलबला सोडून एका विशिष्ट पद्धतीने, एका धारावाही पद्धतीने आपल्याला आपल्या परमदैवतापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि त्या व्यवस्थेलाच या ठिकाणी संप्रदाय असं म्हणतात. आता संप्रदाय म्हटला की त्यामध्ये एक दैवत असतं, एक मंत्र असतो, त्यानंतर ग्रंथ जे आहेत ते त्याच्या अभ्यासक्रमासाठी नेमून दिलेले असतात, व्रत व साधना सुद्धा काही नियमित केलेल्या असतात आणि मग त्या साधकाचा त्या ठिकाणी व्यवस्थित पारमार्थिक विकास होण्याची जी आहे ती शक्यता असते. नाही तर बहुहिंडता सौख्य होणार नाही असं समर्थ आपल्याला सांगतात की आज एक ग्रंथ वाचला, उद्या दुसरा ग्रंथ वाचला, मला ध्येय डोळ्यासमोर आहे अद्वैताचं आणि ग्रंथाचं वाचन मात्र माझं द्वैती संप्रदायातलं चाललेलं असेल तर अद्वैताचं माझं ध्येय पूर्ण कसं होणार आहे. म्हणून एक ध्येय, ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या संप्रदायातील धुरीणांनी पूर्णपणे व्यवस्थित त्या ठिकाणी सांगितलेल्या असतात, मांडलेल्या असतात. आणि दैवत जर निश्चित झालं तर साधकाला रोज करावयाच्या सगुण उपासनेला एक मोठा आधार या ठिकाणी मिळून जातो. नाहीतर अनेकदा आपल्या समोर प्रश्न येतात, अहो बाकीच्या धर्मांचं बघा कसं आहे, एकच ग्रंथ एकच संत असल्यामुळे ते सगळे एक मार्गाने जातात, पण आपल्या इथं मात्र भरपूर संप्रदाय आहेत, भरपूर ग्रंथ आहेत, भरपूर संत निर्माण झालेले आहेत, त्यामुळे कुठलं नेमकं आपण स्वीकारावं हे आपल्या लक्षात येत नाही. पण गमतीने असं म्हणावं असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये परमार्थामध्ये सुद्धा काही कोणावर लादलेलं नाही, तर तिथं सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. पण जे दैवत आपण आपल्यासाठी उपासनेसाठी निवडलेलं आहे किंवा संप्रदायपूर्वक स्वीकारलेलं आहे त्या दैवताची उपासना करता करता त्या दैवताला अनन्य शरण जावं आणि माझ्या जीवनाचा करता हरता भरता सगळं काही तोच आहे हा भाव त्या ठिकाणी विकसित व्हायला पाहिजे. कारण भाव बळे आकळे एरवी ना कळे असं सगुणाच्या बाबतीमध्ये आपल्या समोर म्हटलं जातं. आणि म्हणून एक ग्रंथ, एक संत, एक संप्रदाय ह्या पद्धतीने जर आपण वाटचाल करायला सुरुवात केली तर सुखासाठीची, सुखरूप होण्यासाठीची जी भटकंती आहे ती आपली निश्चितपणे थांबती आणि एक मार्गाने फार सुंदर असा प्रवास या ठिकाणी होऊ शकतो. आता संप्रदायाचे एकदा ग्रंथ की कुठल्या ग्रंथांचा मला अभ्यास करायचा आहे हे एकदा निश्चित झालं की एक गहन प्रश्नातून तुमची आमची सुटका होते आणि तो प्रश्न असतो, आता मी काय वाचू, आता ह्याच्या पुढे काय वाचू. आता अद्वैताचं ज्ञान करून घ्यायचं आहे, अद्वैताचं अनुसंधान मला टिकवायचं आहे, तर अद्वैत प्रचूर जेवढे ग्रंथ आहेत तेवढे सगळ्या ग्रंथांचं एकामागे एक जर मी वाचन करत राहिले तर काही ग्रंथातून मला सगुणाचा बोध कसा करून घ्यायचा ते कळेल, काही ग्रंथातून मला त्रिगुण म्हणजे काय ते व्यवस्थित कळेल, काही ग्रंथातून अंतःकरणाचं नेमकं कार्य काय आहे ते मला समजू शकतं. ह्या पद्धतीने अद्वैत प्रचूर जेवढे ग्रंथ असतील तेवढे सातत्याने अभ्यासण्यासाठी मला या ठिकाणी बळ मिळून जातं. आणि तत्वज्ञानाची बैठक जर भक्कम असेल अंतःकरणामध्ये तर तरच संप्रदाय जे आहेत ते जिवंत राहतात. तत्वज्ञानाशिवाय संप्रदाय असू शकत नाही. म्हणून तत्वज्ञान हा संप्रदायाचा जणू काय असतो, तो प्राण असतो, आराध्य दैवत त्यात जे सांगितलेलं आहे तो त्याचा आत्मा असतो. ह्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे की संप्रदाय उणे तत्वज्ञान बरोबर रूढी, परंपरा, करमणूक आणि भाबडेपणा असं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढत जातात. जर तत्वज्ञानाचं व्यवस्थित तिथं बीजारोपण केलेलं नसेल तर ह्या पद्धतीचं त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी चाललेलं आपल्याला दिसतात. आता संप्रदायाचे प्रकार किती आहेत तर संप्रदायाचे 2 प्रकार आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. एक आहे दैवत संप्रदाय आणि दुसरा आहे व्यक्ती संप्रदाय. आता दैवत मुख्य असलेल्या संप्रदायात ते दैवत आध्यात्मिक तत्वज्ञान, साधना व मोक्ष यांना फार फार त्या ठिकाणी महत्व आहे आणि
वारकरी, धारकरी, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय जे आहे ते दैवत संप्रदाय आहेत. वारकऱ्यांचा विठ्ठल हे दैवत मानलेलं आहे. धारकरी जे आहे ते कोदंडधारी राम हे दैवत मानलेलं आहे. दत्त संप्रदायामध्ये दत्त हे एक दैवत त्या ठिकाणी मानलेलं आहे. ह्याप्रमाणे दैवत संप्रदाय हे ह्या संप्रदायामध्ये आपल्या समोर ठेवलेले आहेत असं दिसतं. दुसरा आहे व्यक्ती संप्रदाय. आता व्यक्ती संप्रदायामध्ये व्यक्तिपूजा, कर्मकांड, सेवा, अनुष्ठाने यांना जी काय आहे ती प्रतिष्ठा त्या ठिकाणी लाभली जाते. आता दैवत संप्रदाय हा त्या मानाने जास्त श्रेष्ठ आहे असं अनुभवाला येतं किंवा सकल संतांचा तोच अनुभव आहे. दैवतापासून सुरू झालेला जो संप्रदाय आहे तो युगापासून पूर्णपणे कितीही आक्रमण झाले तरी टिकत आलेला आहे. पण व्यक्ती संप्रदायामध्ये मात्र व्यक्तीच जर स्तोम माजलेलं असेल तर मात्र ते संप्रदाय लुप्तप्राय होऊ शकतात. ती व्यक्ती गेल्यानंतर ते लुप्तप्राय होऊ शकतात. पण दैवत संप्रदायामध्ये मात्र अशा प्रकारचा धोका, भीती अजिबात नसते. आता संप्रदायाने नेमकं काय होतं, संप्रदायाचा जर आम्ही स्वीकार केला तर नेमकं काय होतं, तर आध्यात्मिक दृष्ट्या त्या व्यक्तीचं फार सुंदर तऱ्हेने पोषण हे त्या संप्रदायामध्ये होऊ शकतं. त्यानंतर व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या निरनिराळ्या गुणांचा सुद्धा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो. प्रतिभा जागृती, सातत्याने चाललेल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासाने आणि दैवताची केलेली उपासना या दोन्हीच्या योगाने त्या ठिकाणी प्रतिभा जागृती सुद्धा होऊ शकते. आणि सामान्य व्यक्ती जी अत्यंत स्वतःला संकुचित समजत असते किंवा संकुचित विचाराने वागत असते, ती कशी असते तर स्वार्थी, बेलगाम, एकसुरी जीवनाला त्या व्यक्ती ह्या पद्धतीने आपलं जीवन घालवतात. पण संप्रदायात आल्यानंतर सामूहिक उपासना, अनेक गुरुबंधू भगिनी या सगळ्यांना आपलं मानल्यामुळे ते काय होत असतात तर संकुचित दृष्टी सोडून ते व्यापकतेकडे हळूहळू त्यांचा प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी चाललेला असतो. आणि म्हणून सांस्कृतिक बैठक तुम्हाला आम्हाला देण्याचं काम जे आहे ते हे संप्रदाय करतात. आणि म्हणून या संप्रदायाला मानवतेचे लेणे असं म्हणतात. व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक शिबिर आपण हल्ली पाहतो. अगदी आपल्या लौकिक जीवनात सुद्धा त्याची आवश्यकता असतेच असते. पण खरा व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे त्याचा परमोच्च बिंदू कुठला असेल तर सच्चिदानंद पदवी घेणे आणि जीवनमुक्तीचं दर्जेदार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हा व्यक्तिमत्व विकासाचा परमोच्च बिंदू आहे. आणि त्या परमोच्च बिंदूला गवसणी घालण्यासाठी हे संप्रदाय जे आहेत ते तुम्हाला आम्हाला मदत करतात. आता इतर संप्रदाय वाईट असतात असं अजिबात नाही, पण आपल्या संप्रदायाशी अनन्य राहण्यामध्ये आपला विकास होत राहतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर बुद्धीला परिपक्वता येईपर्यंत त्या संप्रदायामध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे. आणि नंतर समर्थ किंवा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणतात की जेव्हा प्रत्यक्षात सच्चिदानंदाचा अनुभव आलेले जे साधक असतात, संत असतात, साधू असतात, त्यांची सर्व शास्त्रांची अनोळखी फिटते. तसं संपूर्ण संप्रदायाची अनोळखी जी आहे ती त्या ठिकाणी फिटून जाते आणि साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले ह्या पद्धतीचा अनुभव सर्वांचा त्या ठिकाणी एकसारखा असतो. आता थोडं आपण समर्थ संप्रदाय म्हणजे काय त्याच्याकडे थोडंसं वळण्याचा प्रयत्न करू. त्या संप्रदायामधला एक श्लोक आपल्या समोर आहे. नमो आदि बोधात्म राम रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. त्याच्यामध्ये आधी नारायणापासून सुरू झालेली ही जी गुरु परंपरा आहे ती संप्रदायाच्या या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आता याला आपण समर्थ संप्रदाय किंवा धारकरी संप्रदाय असं जरी म्हणत असलो तरी समर्थांनी मात्र याला स्वरूप संप्रदाय असं म्हटलेलं आहे. एका ओवीमध्ये ते आपल्या समोर त्यांची हे सांगतात की स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत
मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. ही संप्रदायाचं नाव स्वरूप संप्रदाय आहे. समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्राला समर्थ म्हणत होते, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अखंड समर्थांचा जय जय घोष जय जयकार करणाऱ्या समर्थांनाच नंतर ती पदवी इतर लोकांनी देऊ केलेली आहे आणि समर्थ रामदास स्वामी असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. पण समर्थ म्हणतात, अयोध्या हे आमचं तीर्थक्षेत्र आहे, आमच्या संप्रदायाचं नाव स्वरूप संप्रदाय आहे आणि जानकी देवी श्री रघुनाथ हे काय आहे तर ह्या संप्रदायाचं आराध्य दैवत आहे. नंतर मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. हे रामदासी म्हणजे स्वतःचा उल्लेख या ठिकाणी करून माझा सर्व पारमार्थिक प्रवास कसा पूर्णत्वाला गेला तर मारुती उपासना नेमस्त असं त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी समर्थ आपल्या समोर सांगतात. आता समर्थांना मारुतीचा अवतार असं सुद्धा म्हणतात. आता मारुती उपासना नेमस्त म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे तर मारुती जो आहे तो बुद्धिमताम वरिष्ठम असा होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्राचा एकनिष्ठ भक्त सेवक दास असं त्या मारुती रायाला म्हणतात. वचसा गृणामी, मनसा स्मरामी आणि शिरसा नमामी आणि अखंड शरणम प्रपद्ये हे जे रामरक्षेमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मारुती स्वतः संपूर्ण आपलं जीवन जगलेलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, मी मारुती सारखी उपासना केली म्हणजे काय केलं तर अखंड रामरायाला अंतःकरणामध्ये धारण केलेलं आहे, मुखामध्ये अखंड त्यांचं नाम आहे. आणि रामराय जसं धर्म संस्थापनेसाठी पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे त्याप्रमाणे समर्थही म्हणतात की धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. की ह्या पद्धतीने जसं मारुती रायाने त्याच्या प्रत्येक श्वासान गणित रामनाम घेतलेला आहे, राम कार्य केलेलं आहे आणि रामाच्या ठिकाणी सदैव तो समर्पित भावनेने राहिलेला आहे. अगदी त्याप्रमाणे समर्थांनी सुद्धा रामरायाची तशीच भक्ती केलेली आहे. म्हणजे मारुतीला आदर्श ठेवून त्यांनी सुद्धा रामरायाची त्या पद्धतीने काय केलेली आहे तर भक्ती केलेली आहे. आणि माझा परमार्थ जो आहे तो मारुती रायाच्या आशीर्वादाने पूर्णत्वाला गेलेला आहे आणि रूप असणाऱ्या रामापाशी मी पोचलेलं आहे. आता स्वरूप संप्रदाय म्हणजे नेमकं काय आहे. एका स्फुट काव्यामध्ये समर्थ म्हणतात, एक राम आहे खरा तिकडे आमची गुरु परंपरा. आता एक राम खरा आहे म्हणजे दुसरे राम काय आहेत, खोटे आहेत का? खोटं तर आपण त्यांना म्हणायचं नाही, म्हणूही शकत नाही. पण दुसरे राम म्हणजे दाशरथी राम जो आहे तो दाशरथी राम अवतार धारण करून आलेला काही कार्य करण्यासाठी म्हणून तो अवतीर्ण झालेला आहे. आणि विष्णू रूप जो राम आहे, ईश्वर रूप जो राम आहे तो राम हे जगताचा करता भरता हरता आहे. आणि ब्रह्मरूप राम जो आहे तो ह्या दाशरथी राम आणि ईश्वर रूप रामाचं अधिष्ठान आहे. म्हणजे त्याच्या सत्तेवरच ईश्वर रूप राम आहे आणि त्याच्या सत्तेवरच या ईश्वर रूप रामाचा दाशरथी राम हा एक अवतार आहे. मग दाशरथी रामापासून तुम्हाला आम्हाला उपासनेला सुरुवात करायची असते, अंतःकरण तिथं ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. ईश्वर रूप रामाचं चिंतन करत करत त्याचे गुण आठवत अहंकार लय करायचा असतो. आणि श्री गुरूंच्या उपदेशाने ब्रह्मरूप राम म्हणजे मीच आहे या पद्धतीचा विचार जो आहे तो अंतःकरणावर निश्चयात्मक रीतीने बिंबवायचा असतो. आणि म्हणून ह्या पद्धतीने हा विचार इथं आपल्या समोर. आता ही समर्थांची संप्रदाय परंपरा कशी आहे तर या ठिकाणी सुद्धा वर जसा आपण तो श्लोक पाहिला त्या श्लोकाप्रमाणे तिथे समर्थ सांगतात, आदि नारायण सद्गुरु आमुचा शिष्य झाला त्याचा महाविष्णू, तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस, तेने ब्रह्मयास उपदेशिले, उपदेश केला त्यावरी वसिष्ठ, तेथे धरा निष्ठा शुद्ध भावो,
वसिष्ठे उपदेशिले श्री रामरायासी आणि रामे रामदासी उपदेशिले. ते आपल्याला श्री रामरायाचा जो अनुग्रह मिळालेला आहे समर्थांना, त्याचाही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आदिनारायण जो आहे तो परात्पर गुरु या ठिकाणी आहे असं समर्थ सांगतात. आदिनारायण म्हणजे नारायण जो सुरुवातीपासून असणारा आहे, अगदी पहिल्यापासून, ज्याचं आपण विचार करू की ह्याच्या आधी काय, तर सगळ्याच्या आधी असणारा असा एक नारायण आहे. आणि तो नारायण म्हणजे नेमकं काय आहे, तर नारायण शब्दाचा एक छान अर्थ आपल्या समोर आहे की आपल्या शरीरातील चेतनेलाच नारायण असं म्हणतात. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की हे शरीर जे तुमचं आमचं आहे ते कसं आहे, तर पंचमहाभूत आणि 3 गुण म्हणजे अष्टधा प्रकृतीने युक्त आहे. पण ते वरचं आवरण आहे आणि त्याच्या आतमध्ये शरीराला जिवंतपणा देणारा असा प्राण आहे. पण प्राण सुद्धा स्वतःचा स्वतः हालचाल करू शकत नाही. तर या प्राणाचाही प्राण असं केनोपनिषदातली भाषा आपल्या समोर आहे. आणि या प्राणाचाही प्राण असं जे चेतना आहे, असा जो आत्मा आहे त्यालाच नारायण असे म्हणतात. आणि असा आदि नारायण हा काय आहे, तर आमचा आदी सद्गुरू आहे. त्यानंतर त्यांचा शिष्य महाविष्णू आहे असं सांगितलेलं आहे. आणि विष्णू शब्दाचा एक अर्थ आपल्या समोर आहे की व्यापनोती इति विष्णू, म्हणजे अत्यंत व्यापक असणारं तत्व, त्याला विष्णू असं म्हणतात. आणि हा महाविष्णू जो आहे त्याच्या तो कोणाचा शिष्य सांगितलेला आहे, तर आदि नारायणाचा शिष्य सांगितलेला आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाला ज्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला हंस नारायणाच्या रूपाने परत तोच ईश्वराचा अवतार प्रगट झालेला आहे. त्यानंतर ब्रह्मदेवानी वसिष्ठांना उपदेश केलेला आहे. वसिष्ठांनी श्री रामरायाला केलेला आहे. आणि श्री रामरायांनी रामदास स्वामींना प्रत्यक्ष उपदेश केलेला आहे. म्हणून उपास्य दैवत श्री गुरु आणि आराध्य दैवत ज्याला म्हणता येईल असं सर्व काही समर्थांच्या ठिकाणी राम राम आणि रामच आहे. तिन्ही प्रकारे रामाचाच त्यांना काय आहे, तर त्या ठिकाणी सातत्याने असलेला अनुभव आहे. आता पुढे समर्थ या ठिकाणी म्हणतात की पुरी वाहिली जेणे सर्व विमानी, असं की अंतर्धान पावताना त्यांनी सर्व अयोध्यापुरीतले लोक जे आहेत त्यांना विमानात घेऊन तो भगवंत म्हणजे प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. पण तरीही त्यांनी मारुती मात्र मागे ठेवलेला आहे. कशासाठी, तर उपदेश देवोनी दिधला मारुती स्वये रघुपती निरविता, की तो स्वतः अंतर्धान पावताना त्यांनी मात्र इतरांवर रामरायापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी या मारुती रायाला मात्र मागे ठेवलेलं आहे. निरविता तेणे झालो रामदास संसारी उदास म्हणूनी, की या हनुमंताच्या साह्याने रामोपासना कशी करावी हे वारंवार वारंवार त्या मारुतीरायाने मला समजून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या संसारामध्ये मी कसा झालेलो आहे, तर विरक्त झालेलो आहे. इथं उदास शब्दाचा अर्थ उदासीन वृत्ती असा आपल्याला घ्यावा लागतो. उदास म्हणजे चेहरा पूर्ण उदास आहे, पडलेला आहे, ह्या पद्धतीचा उदास या शब्दाचा अर्थ नाही. तर संसाराकडून यत्किंचितही आस न ठेवणारा, इच्छा न ठेवणारा, अपेक्षा न करणारा असा जो आहे त्याला परमार्थामध्ये उदासीन असं म्हणतात. आणि समर्थ पुढे म्हणतात की म्हणून आमुचे कुळी कुळदैवत राम हनुमंत आत्मरूपी, की आमचं खरं कुळदैवत काय आहे, तर राम आणि हनुमंत आहेत. आणि हे दोघंही कसं आहेत, तर आत्मरूपच आहेत. आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही दैवत कुठलंही उपासनेसाठी निवडा, आराध्य दैवत म्हणून आपल्या अंतःकरणात तुम्ही कोणाचीही स्थापना करा, पण जे आराध्य दैवत आम्ही आमच्यासाठी निवडलेलं आहे ते ब्रह्मरूप आहे, सुखरूप आहे, असा मात्र यथार्थ निश्चय अंतःकरणामध्ये असू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा हो. तिथं पांडुरंग हे दैवत त्यांनी निवडलेलं आहे, तर सुखरूप आत्माराम हा माझा पांडुरंग आहे असं म्हणतात. तर समर्थ रामदास स्वामी माझा राम जो आहे
तोच आत्माराम आहे, ह्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या समोर मांडणी करतात. आत्मरूपी झाला रामी रामदास, केला उपदेश दिनोद्धारा. की हनुमंत आणि प्रभू रामचंद्र यांच्या उपासनेतून, यांच्या सततच्या चिंतनातून, त्यांच्या केलेल्या नामस्मरणातून मी सुद्धा आत्मरूप झालो. रामी रामदास. रामी शब्दाचा अर्थ आहे आत्माराम. आणि रामाचं भजन करता करता रामीपर्यंत, जसं नाम आणि नामी असं जसं आपल्या समोर नेहमी नामस्मरण करणाऱ्यांसमोर सांगितलं जातं की नाम घेता घेता नामीची ओळख व्हायला पाहिजे, तसं राम म्हणता म्हणता रामीची म्हणजे आत्मारामाची ओळख तुम्हाला आम्हाला व्हायला पाहिजे. तर इथं समर्थांना मात्र ती ओळख पूर्णपणे झालेली आहे. आणि मग समर्थ म्हणतात, उर्वरित जे जीवन आहे ते दिनोद्धारासाठी, म्हणजे भगवंताचं कार्य करण्यासाठी आपल्याप्रमाणेच प्रत्येक जण रामरूपच आहे, पण त्याला त्याचं भान नाही आणि म्हणून ते दैन्य भोगतात. अज्ञानामुळे ते दैन्य भोगतात. तर अज्ञान दारिद्र्यातून त्यांची सुटका करण्यासाठी समर्थांनी नंतर पुढे अखंड कार्य केलेलं आहे. आता ह्या संप्रदायाला धारकरी सुद्धा म्हटलं जातं. आता धारकरी म्हणजे नेमकं काय आहे, तर भारत मातेचं, या हिंदू भूमीचं आणि हिंदू धर्माचं पांग फेडण्यासाठी म्हणून जो अखंड कार्यरत राहतो, भगवंताची उपासना करता करता राष्ट्रधर्म सुद्धा पाळण्याचा प्रयत्न करतो, त्याला धारकरी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थांचं आपण जर महंत पाहिले तर ते सगळे राष्ट्रकार्यासाठी शिवाजीला सुद्धा सगळे साह्यभूत होते. हे त्यांच्या अनेक कथांमधून आपल्या समोर त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आता समर्थ संप्रदाय म्हणजे काय, हे एकदा आपण या विवेचनातून, चर्चेतून लक्षात घेतल्यानंतर पुढे आपल्या समोर आहे की समर्थ संप्रदायाची काही लक्षणे आणि नियम, जवळजवळ 20 या ठिकाणी नियम या समर्थ संप्रदायाची आपल्या समोर ठेवलेली आहेत. आता ती कुठली कुठली आहेत ते पाहण्याचा आपण थोडासा या ठिकाणी प्रयत्न करूया. की समर्थ संप्रदायामध्ये जसं आपण म्हटलं की संप्रदायामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर तिथं सांगितलेले नियम जे आहेत ते साधकांनी पाळणे हीच त्याची त्या ठिकाणी उपासना असते. मग आता समर्थ संप्रदायामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला जो नियम सांगितलेला आहे तो प्रसंगी अखंडित वाचित जावे आणि लिहित जावे, म्हणजे वाचणं आणि लिहिणं असे 2 नियम जे आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. एवढं लिखाण का करायला सांगितलेलं असेल, तर पूर्वीच्या काळी आत्तासारखी मुद्रणालय नव्हते, त्यामुळे छापखान्यातून भराभर छापून असे ग्रंथ आता जेवढे विक्रीला उपलब्ध असतात तसे पूर्वीच्या काळी नव्हते. आणि म्हणून ग्रंथ लिहून काढण्याची या ठिकाणी काय तर तो एक नियम सांगितलेला होता. आणि तो नियम आतापर्यंत ह्याही आता सुद्धा सगळेजण पाळतात. आपण पाहतो की ज्ञानेश्वरी लिहून काढतात, दासबोध लिहून काढतात, भागवत लिहून काढतात. लिखाणाच्या निमित्ताने आपल्या हाताखालून ते श्लोक आणि त्या श्लोकांचा अर्थ या दोन्हीही गोष्टी, किंवा मराठीत ओव्या आणि त्या ओव्यांचे अर्थ, या दोन्हीही गोष्टीशी आपली त्या ठिकाणी काय होते, तो ओळख होत जाते. म्हणून पहिला नियम सांगितलेला आहे तो लिहिणे, दुसरा सांगितलेला आहे वाचणे. हल्ली तर वाचन संस्कृती जवळजवळ काय झाल्यासारखी झालेली आहे, बंद झाल्यासारखी झालेली आहे. नुसतं मोबाईलवर सतत सतत खेळणं किंवा मोबाईलवरून सगळं काही चाललेलं असतं. पण हे वाचणं, सद्ग्रंथांचं वाचन करणं सातत्याने, त्यामध्ये आता सद्ग्रंथ जे आहेत ते संतांनी लिहिलेले असतात. संतांनी लिहिलेल्या ग्रंथाला, त्यांना वचनांना त्या सहजच आशीर्वाद सुद्धा त्या ठिकाणी काय झालेला असतो, तर प्राप्त झालेला असतो. म्हणून जो कोणी हे ग्रंथ लिहितो किंवा वाचतो त्याला त्या संतांची, त्या संतांच्या संप्रदायाची आशीर्वादात्मक सर्व जे काय हे आहे, आशीर्वाद जे आहे ते त्यांना प्राप्त होत असतात. म्हणून वाचणे एक सांगितलेलं आहे. आणि व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा अत्यंत शुद्ध पद्धतीने वाचता येणं आणि लिहिता येणं हे गुण अत्यंत आवश्यक आहेत. आता हल्ली या दोन्हीही गोष्टी फारच मागे पडल्यासारख्या झालेल्या आहेत. पण संप्रदायाचा नियम म्हणून इथं समर्थांनी
लिहिणं आणि वाचणं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे अर्थांतर सांगणे. अर्थांतर न पाहता जो नुसतं श्रवण करतो किंवा वाचत राहतो त्याला समर्थ रामदास स्वामी पाषाण ह्या पद्धतीची उपमा देतात. कारण जे आपण वाचतोय त्याचा अर्थ जर आपल्याला कळला तर आत्यंतिक आनंद होत राहतो. एखादी गोष्ट समजून उमजून केली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि न समजता जर त्या ग्रंथाची आपण पारायण करत राहिलो तर मात्र पुण्य पदरी नक्कीच पडतं. कारण परमार्थामध्ये वाया काहीच जात नाही आणि म्हणून पुण्य तर नक्कीच आपल्या पदरी पडतं. पण त्याचा जर अर्थांतराचा शोध घेतला तर आपल्याला नेमकं समर्थांना त्या संतांना या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काय पोचवायचं आहे हे त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. आणि म्हणून अर्थांतर सांगणे म्हणजे प्रत्येक शब्दाचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, त्याचा आशय काय आहे, ह्या पद्धतीने जर या ग्रंथांचं चिंतन घडलं तर नेमकं काय आपल्याला करायचं आहे, ते ध्येय काय डोळ्यासमोर आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सगळं काही आपल्याला कळत जातं. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, असं समर्थ आपल्याला स्पष्ट सांगतात. म्हणून जे काय करायचं ते जाणून जर आपण केलं तर त्याचा खूप छान आपल्याला अनुभव घेण्यासाठी किंवा एक बौद्धिक आनंद सुद्धा त्याद्वारे आपल्याला प्राप्त होतो. त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे आशंका निवृत्ती. ह्याची परमार्थामध्ये अत्यंतिक गरज असते. सगळ्या पारमार्थिक संकल्पना स्पष्ट, शुद्ध, स्वच्छ झाल्याशिवाय साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आशंका निवृत्ती, मनात येणाऱ्या शंका ज्या आहेत त्या वारंवार जाणकाराला विचारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण निसंशय वृत्ती झाल्याशिवाय आपल्याला सच्चिदानंदाची पदवी प्राप्त होत नाही. आणि म्हणून आशंका निवृत्ती म्हणजे शंकेचं समाधान करून घेणं जे आहे तेही आपल्याला या ठिकाणी करून घ्यावं लागतं. आणि समर्थांच्या ठिकाणी तो एक नियम सांगितलेला आहे. नंतर प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. नुसतं वाचायचं नाही, नुसतं सांगायचं नाही, तर प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अपरोक्ष अनुभव आला पाहिजे. परमार्थामध्ये दोन शब्द आपल्या समोर येतात. एक आहे परोक्ष आणि दुसरा अपरोक्ष. परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दांच्या साह्याने झालेलं ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रचितीला आलेलं ज्ञान. ह्या पद्धतीने हे अपरोक्ष ज्ञानाची ओढ जी आहे ती साधकांजवळ चढती वाढती राहिली पाहिजे. नुसतं नावलौकिक मिळवण्यासाठी या ग्रंथांचा अभ्यास करायचा नाही, तर निर्गुण ब्रह्मते अंतरी बिंबले ह्याच्यासाठी आपल्याला हा अभ्यास करायचा आहे, हे साधकाच्या कायमचं लक्षात असलं पाहिजे. आणि म्हणून आत्माराम ग्रंथामध्ये सुद्धा शेवटचा समास जो आहे त्याला समर्थ स्वानुभव निरूपण असं नाव देतात. की शिष्याने गुरुकडनं सगळं हे समजून घेतल्यानंतर कधीतरी त्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्री गुरु करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चिंतन मनन आणि प्रत्यक्ष आचरण करून अहम ब्रह्मास्मी असं अनुभव वाक्य जे आहे ते शिष्यांनी त्यांना जाऊन सांगावं. आणि त्यामध्ये श्री गुरूंना खरोखरीच काय असतो तर आनंद असतो. म्हणून प्रचितीवर समर्थांचा खूप भर आहे. त्यानंतर गाणे, नाचणे आणि टाळी वाजवणे, ताल धरणे इत्यादी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते कीर्तन भक्तीसाठी म्हणून सांगितलेले आहे. कीर्तन हे एक प्रबोधनाचं खूप मोठं अंग आहे. 4 पद्धतीने प्रबोधन करण्याची व्यवस्था आपल्या धर्मामध्ये केलेली आहे. पहिलं आहे पुराण, दुसरं आहे कीर्तन, तिसरं आहे प्रवचन आणि चौथं आहे पाठ. आता कीर्तन करण्यासाठी म्हणून अभिनय कला अंगात असावी लागते. त्यानंतर गाण्याचं अंग असावं लागतं. त्यानंतर त्या ठिकाणी नामघोष करताना थोडस नृत्याचा आविर्भाव जो आहे तोही असावा लागतो. म्हणून त्या गोष्टी इथं समर्थांनी सांगितलेल्या आहेत. 9वं सांगितलेलं आहे अर्थभेद. म्हणजे एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्यावेळेला वेगळे वेगळे अर्थ सांगता येणं हे प्रवचनकाराला आणि कीर्तनकाराला, पाठ घेणाऱ्याला किंवा पुराण सांगणाऱ्याला हा अर्थभेद जो आहे तो सांगता आला पाहिजे. आणि कुठला अर्थ कुठं उपयुक्त आहे
ते सुद्धा त्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि स्वतःला जर समजलेलं असेल तरच तो इतरांपुढे ते स्पष्ट करू शकतो. पुढे सांगितलेलं आहे प्रबंध. आता इथं प्रबंध शब्दाचा अर्थ आहे काव्य. 3 प्रकारचे काव्य असतात असं समर्थांनी दासबोधातही सांगितलेलं आहे. धीट काव्य, पाठ काव्य आणि प्रासादिक काव्य. तर समर्थांना अपेक्षित जे काव्य आहे ते कुठलं आहे, तर प्रासादिक काव्य आहे. आता रामायण महाभारतासारखं एवढं मोठं काव्य आपल्या समोर असल्यामुळे आतापर्यंत कित्येक साधनांना त्याचा उपयोग झालेला आहे आणि त्याप्रमाणे रामचरित्र, कृष्णचरित्र भागवत रूपाने आपल्या समोर सातत्याने आहे. कीर्तनकारांचा त्याला प्राण म्हटलेला आहे. या महाकाव्यांना कीर्तनकारांचा प्राण असं म्हटलेलं आहे. आता दासबोधासारखं सुद्धा महान काव्य आपल्या समोर आहे. त्याच्या आधारे आपण आपली साधना जी आहे ती पूर्णत्वाला नेऊ शकतो. आणि म्हणून इथं काव्य जे आहे ते कशातून तर प्रासादिक पाहिजे. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अखंड मन आणि बुद्धी समर्पित करणारे जे साधक असतात त्यांना त्या ठिकाणी प्रतिभा जागृतीचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या देवताकडनं मिळतो आणि उत्स्फूर्तपणे अशी जी काव्य रचना होते त्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात, की ते काव्य वाचूनही अनेकांचे भाव फुलायला मदत होत राहते. नंतर प्रबोध म्हणजे आपल्याला झालेलं ज्ञान अगदी व्यवस्थितरित्या हातचं काही राखून न ठेवता ते इतरांच्या अंतःकरणात बिंबवण्याची कला, इतरांना त्याचा बोध करून देण्याची कला ही जी आहे ती प्रवचनकार कीर्तनकाराजवळ असली पाहिजे. म्हणून समर्थ त्याला महंत असं नाव देतात, की ह्या महंतांनी हे कार्य करायचं आहे. मग त्यांच्याजवळ काय असलं पाहिजे, तर प्रबोध जी म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी घातले असं जे म्हटलं जातं ती कला जी आहे ती त्यांना असली पाहिजे. आणि खरोखरीच आपल्याला आतमध्ये ते जर व्यवस्थित समजलेलं असेल तरच आपल्याला इतरांच्या अंगी ते बिंबवता येतं. म्हणून प्रबोध शक्ती एक इथे सांगितलेलं आहे. नंतर समर्थांचं अत्यंत आवडतं वैराग्य आणि विवेक. या 2 गोष्टी असल्याशिवाय खरोखरीच परमार्थ जो आहे तो पूर्णत्वाला जात नाही. ते फार सुंदर एका ओवीत समर्थ सांगतात, की विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. आणि असा जो सर्व दृश्य जगतापासून निसंग होतो विवेक आणि वैराग्याने, तोच असंग पुरुषाशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून विवेक आणि वैराग्य यावर समर्थांनी दासबोधामध्ये पण भरपूर भर दिलेला आहे. विवेक म्हणजे सांगोपांग विचार करून काढलेला निष्कर्ष किंवा केलेला निवाडा. आणि वैराग्य म्हणजे अनासक्त अवस्था. या दोन्ही गोष्टीची अत्यंत गरज जी आहे ती आपला प्रपंच व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा आहे. कारण आसक्तीतून केलेला प्रपंच दुःखदायकच होतो आणि साक्षी भावाने केलेला प्रपंच जो आहे तो व्यवस्थित करूनही आपण मात्र त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो. म्हणून विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टीची परमार्थामध्ये जेवढी गरज आहे तेवढीच समाजातलं कार्य करताना सुद्धा त्याची गरज आहे. प्रपंचातलं कार्य करताना सुद्धा त्याची गरज आहे. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी विवेक आणि वैराग्याची गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर 14वं लक्षण सांगतात या ठिकाणी समर्थ नियम, की लोकराजी राखणे. आपलं कार्य जर वाढवायचं असेल तर लोकराजी राखणे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी दासबोधामध्ये आपल्या समोर जागोजागी समर्थांची काही वचन डोळ्यासमोर येतात, की राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. ते अनेकांचं अंतरपरीक्षा करून जर त्यांच्याशी मिळून मिसळून राहिलो तर आपल्याला लोकसंग्रहाचं भाग्य लाभतं. आता लोकसंग्रह करण्यासाठी म्हणून या गोष्टी करायच्या नाही, पण धर्मकार्य, राष्ट्रकार्य, रामकार्य वाढवण्यासाठी मात्र याची अत्यंत गरज असते. दुसरं एक लक्षण सांगतात, जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र. बोलण्यानेच मित्र निर्माण होतात आणि बोलण्यानेच शत्रू सुद्धा निर्माण होतात. आणि म्हणून जिव्हेपासी आहे सूत्र. अत्यंत मृदू वचन, कोमळ वाचा दे रे राम. चौपदीमध्ये सुद्धा समर्थांनी तीच पहिली मागणी केलेली आहे. त्यानंतर सांगतात, राह राहो शोध घ्यावा परांतराचा, की दुसऱ्याच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे
याचा सुद्धा अंदाज घेऊन मग त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा. पण आपल्या अंतरंगात काय झालेलं आहे याच्याकडे ज्याचं लक्ष कधी त्यांनी दिलेलं नाही, तो लोकांच्या अंतःकरणाचा शोध कसा घेऊ शकतो? म्हणून पहिल्यांदा आपलं अंतःकरण स्वच्छ शुद्ध आत काय काय आहे ते बघायचं आणि आपलं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर समोरच्याच्या अंतःकरणाचा सुद्धा वेध घ्यायचा. त्यानंतर फार महत्वाचं समर्थांनी राजकारण हा एक लक्षण किंवा नियम घालून दिलेला आहे. आता हल्ली राजकारण हा शब्द उच्चारला तरी सुद्धा आपल्याला तो शिवीसारखा वाटतो, इतकं काय काय तिथं चाललेलं असतं. पण इथं समर्थांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला रामराज्य येण्यासाठी, सुराज्य होण्यासाठी जे जे काही करावं लागतं त्याला समर्थ राजकारण असं म्हणतात. आणि ते राजकारण करताना परतपिढेवरी अंतःकरण नसावे हे सांगायला ते अजिबात विसरत नाही. करावे परी गुप्त रूपे हेही सांगायला ते विसरत नाही. आपल्याला राजकारणी अजिबात व्हायचं नाही, पण सुराज्य येण्यासाठी म्हणून जो कोणी राजा असेल त्या राजाला पूरक अशा गोष्टी, तोही धर्माचा जर अभिमानी असेल तर पूरक अशा गोष्टी आपण करत राहिलो तर त्याला इथं समर्थांनी राजकारण म्हटलेलं आहे. त्यानंतर अव्यग्रता, ती ग्रंथ वाचताना असेल, ध्यान लावताना असेल किंवा नाम जप करताना असेल, पण अतिशय अंतःकरण जर व्यग्र असेल, एकाग्र नसेल तर आपल्याला लवकर परमार्थामध्ये पुढे पुढे सरकता येत नाही. आता ही अव्यग्रता जी आहे ती कशामुळे अंतःकरणाला प्राप्त होते? तर रजोगुण जर जास्तीत जास्त अंतःकरणात असेल तर ते अंतःकरण व्यग्र राहतं, चंचल राहतं आणि चंचल अंतःकरणाने केलेलं श्रवणही आपल्याला आतमध्ये लक्षात राहत नाही. चंचल अंतःकरणाने केलेलं कुठलंही कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून कुठलंही कार्य करत असताना एकाग्रता ही अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर प्रसंग म्हणजे देश काल वर्तमान जाणणे हे सुद्धा प्रबोधन ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रबोधन जरी करत नसलो, आपला पण प्रपंच जरी करत असलो तरी सुद्धा या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, विद्या उदंडची शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे. म्हणून आपण शिकलेली विद्या केव्हा कुठे कशी वापरायची त्याचा सुद्धा विवेक जो आहे तो साधकाजवळ असावा लागतो. त्यानंतर उदासीनता म्हणजे अलिप्तता. आता ही अलिप्तता अत्यंत आवश्यकते असते आपल्यासाठी सुद्धा. कारण जर आपण समाजात कार्य करायला मिसळायला गेलो आणि त्या ठिकाणी आसक्त होत राहिलो तर आपली पण साधना बुडते आणि परत सुख दुःख आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने येत राहतात. म्हणून अलिप्तपण मज दे रे राम असं समर्थांनी चौपदी सुद्धा मध्ये सुद्धा मागणी केलेली आहे. आता हा अलिप्तपणा म्हणजे नेमका काय आहे? तुसडेपणाने वागणं म्हणजे अलिप्तपणा नाही, तुटकपणाने वागणं म्हणजे अलिप्तपणा नाही. तर आपल्या हातून भव्य दिव्य कर्म जरी भगवंताने घडवून आणलेले असतील तरी कर्मा वेगळे न व्हावे तरी कसं या कर्म करावे. म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्वापासून मात्र अलिप्तता आपल्याला सांभाळता आली पाहिजे. नाहीतर त्या कार्य करण्याच्या नादामध्ये, त्याला येणाऱ्या फळाच्या नादामध्ये आपण वाहवत गेलो तर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये आपण अडकून पडू शकतो. त्यानंतर समानता म्हणजे ज्यांचे त्यापरी समाधान राखणे. अनेक प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या अनेक प्रवृत्तीच्या लोकांना हळूहळू ते जसे आहेत तसे स्वीकारून त्यांना हळूहळू या भगवत कार्याकडे न्यायचं असतं. कारण त्यातच त्यांचं कल्याण होण्याची काय असते तर या ठिकाणी शक्यता असते. आणि म्हणून सर्व जीवांचं कल्याण करत असताना त्यांचं मनोगत जे आहे ते समजून घ्यावं लागतं आणि प्रत्येकाचं समाधान. आता कोणाला प्रपंच नीट करता येत नसेल तर तो प्रपंच करण्यासाठी काय काय करावं लागतं या पद्धतीचा उपदेश संत 4 पद्धतीचा उपदेश करतात. एक व्यावहारिक उपदेश आहे, नैतिक उपदेश आहे, धार्मिक उपदेश आहे आणि पारमार्थिक उपदेश आहे. मग कोण कुठल्या भावातून आपल्याकडे आलेला आहे त्याचं समाधान राखण्याची कला जी आहे ती या ठिकाणी या साधकांजवळ, या प्रबोधन करणाऱ्यांजवळ असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं 20वं जे लक्षण आहे ते या ठिकाणी समर्थ सांगतात की राम उपासना
म्हणजे रामभक्ती रंगाने लोकास वेध लावणे आणि भक्ती सहित अध्यात्म करणे फार महत्वाचं आहे. शब्दज्ञान नुसतं मांडणं आणि अत्यंत कळकळीने लोकांपर्यंत हे विचार पोहोचवणं, हे फार दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. आपल्यालाही हे लक्षात येतं ऐकता ऐकता की सर्व सामान्य लोकांनाही पूर्णपणे आनंदाचा अनुभव यावा म्हणून कळकळीने सांगितलं गेलेलं तत्वज्ञान आणि आपण पंडित आहोत, आपण खूप शिकलेले आहोत, आपल्याला खूप येतं, ह्या भावातून लोकांपुढे मांडणी करणं, ह्या दोन्हीमध्ये खूप खूप अंतर आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की राम उपासना. आणि पहा, समर्थांचे जे 5 स्थळ म्हणून आपल्या समोर आहेत आणि 1100 मठ. जांबेला समर्थांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी, टाकळीला त्यांची तपश्चर्या झालेली आहे त्याही ठिकाणी, चाफळला त्यांनी राम मंदिर उभं केलेलं आहे, शिवथरगडीत त्यांनी दासबोध लिहिलेला आहे आणि सज्जनगड येथे त्यांनी देह ठेवलेला आहे. या 5ही ठिकाणी समर्थांनी जी बसवून दिलेली उपासना आहे ती उपासना आज तागायत जशीच्या तशी त्या ठिकाणी चाललेली दिसते. पण आपल्याला मात्र आपल्या माघारी आपले मुलं हे कुळ कुळाचार सांभाळतील की नाही अशी आपल्याला शंका मनामध्ये असते. आणि म्हणून आपल्याच हयातीत कित्येक घरी ते कुळ कुळाचार जे आहेत त्याचं उद्यापन करून मोकळे होतात लोक. मग आता समर्थांचे शिष्य जे आहेत ते मात्र परंपरेने चालत आलेली ही उपासना जी आहे ती जशीची तशी सांभाळतात. उपासनेची नाही पाठी तयास भलताच कुटी. या उपासनेमुळे मनोधैर्य आपलं वाढण्याची त्या ठिकाणी व्यवस्था असते. आणि उपासना जागोजागी जर आपण चालू ठेवल्या तर त्या ठिकाणी उपासनेचा आश्रय असं समर्थ म्हणतात. या उपासनेचा आश्रय जर आपण घेतला तर या उपासना पद्धतीमुळे आपल्या कुटुंबाला सुद्धा त्याची सावली निर्माण होते, समाजाला सुद्धा त्याची सावली निर्माण होते, समाज संघटित होण्याची त्यामध्ये व्यवस्था असते. म्हणून सामुदायिक उपासना ही सुद्धा परंपरेने चालत आलेली एकत्र येऊन तुम्ही आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. आता ही राम उपासनेला फार महत्व समर्थांच्या संप्रदायामध्ये म्हणजे धारकरी संप्रदायामध्ये आहे, कारण आराध्य दैवतच राम आहे. मग त्या रामाची उपासना, जे काही तुम्हाला मागायचं आहे ते रामाला मागा, जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते रामाला सांगा, अखंड नाम घ्यायचं असेल तर रामाचंच घ्या, रामाचं कार्य करा, रामाला समर्पित करून करा आणि रामाला आवडेल असं करा. या पद्धतीचं जीवन जगणे त्याला या ठिकाणी समर्थ रामोपासना असं म्हणतात. नाही तर तोंडाने ती नुसतीच उपासना म्हणत राहायची. ते संतांनी रचलेल्या ज्या उपासना आहेत त्या उपासना आपणही रोज तसंच म्हणत राहतो, पण त्या उपासनाचे काव्य निर्माण होताना त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भगवंताविषयीचा भाव निर्माण झालेला आहे तो भाव तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होतो की नाही हे सुद्धा आपण या उपासना म्हणताना तपासलं पाहिजे. त्यानंतर राम भक्ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता लोकांना सुद्धा या भक्तीचा रंग त्या ठिकाणी आपल्याला चढवता आला पाहिजे. अनेक लोकांना रामाकडे, रामाच्या भक्तीकडे प्रवृत्त करण्याची कला जी आहे ती या रामभक्ताजवळ असली पाहिजे. आता भक्ती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. कोणावर प्रेम करायचं आहे? आराध्य दैवत असणारा राम आणि या आराध्य दैवताकडे आपल्याला वाटचाल करून देणारा आपला श्री गुरु, या 2 ठिकाणी अत्यंत मनापासून प्रेम असलं पाहिजे. जे ग्रंथ आपण वाचणार आहोत त्या ग्रंथावर सुद्धा प्रेम असलं पाहिजे, कारण प्रेमाशिवाय जर आपण ते केले तर त्या ठिकाणी शब्दज्ञान होऊ शकतं, पण प्रचितीचं जे ज्ञान आहे, अनुभवाचं जे ज्ञान आहे ते मात्र या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून प्रेम हा सुद्धा अत्यंत काय आहे तर प्रेम हा भक्तीमधला फार महत्वाचा भाव आहे. प्रेम शब्दाचे छान अर्थ आपल्या समोर आहे की आई आणि मुलगा यांचं जे आपापसातलं प्रेम असतं त्याला वात्सल्य असं म्हणतात. पती आणि पत्नी यांच्यामधल्या प्रेमाला प्रणय असं म्हणतात आणि भक्त आणि भगवंत यांच्यामधल्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात.
तर ह्या पद्धतीचं आपल्या आराध्य दैवतावर नितांत प्रेम असणं ही त्या उपासकासाठी सुद्धा काय आहे तर अत्यंतिक गरज आहे. आणि भक्ती सहित अध्यात्म लोकांना सांगणे किंवा साधणे. या ठिकाणी अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे आधी म्हणजे शरीर, आणि या शरीराच्या आतमध्ये असणारा जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, त्याचा शोध घेण्यासाठी जे शास्त्र निर्माण झालेलं आहे त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. तर जेवढं आपण रामावर प्रेम करतो तेवढंच या वेदांतावर, संतांच्या ग्रंथांवर, त्यांनी सांगितलेल्या वचनांवर जर मनापासून प्रेम करत गेलो तरच ते अंतःकरणाला भिडतील. अंतःकरणात ते विचार जर भिडले तरच आपल्या आचरणात उतरतील. आणि आचरणात उतरल्याशिवाय तुम्हाला आम्हाला काय होत नाही तर प्रचिती येऊ शकत नाही. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम, असं एक छान इंग्रजी आपल्या समोर वाक्य आहे की नो द सिस्टीम. आता संप्रदायाची ओळख करून घेणं, त्यात काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने भक्ती करावी, दासबोध, मनोबोध आणि आत्माराम, हे तीन धारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी म्हणून हे तीन ग्रंथ आपल्या समोर आहेत. आता त्या ग्रंथांचा उहापोह जो आहे तो पुढच्या गुरुवारी आपल्याला करायचा आहे. पण रामदास्य करणे म्हणजे नेमकं काय आहे तेही एक छोटस समर्थांच्या ओव्या आपल्या समोर आहेत, त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करू की आम्ही रामदासी आहोत म्हणजे नेमकं काय आहोत. तर ते सांगताना समर्थ म्हणतात, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे तरीच श्लाघ्यवाने रामदास्य. की काया वाचा मनाने त्या रामाच्या ठिकाणी, आत्मारामाच्या ठिकाणी रमणे यालाच रामदास्य असं म्हणतात. तरच ते प्रशंसनीय आहे, तारीफ करण्यासारखं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. नाही तर समर्थ रामदास स्वामी की जय असं नुसतं म्हणायचं, पण समर्थांनी सांगितलेलं एवढं सुद्धा अंतःकरणावर बिंबवून घ्यायचं नाही. असं जर असेल तर कुठेतरी आमची साधना चुकते आहे. काम क्रोध दवडणे, मद मत्सर दंडणे तरीच श्लाघ्यवाने रामदास्य. आता पहा, साधना करणारे, उपासना करणारे, नित्य नियमाने करणारे आपल्याला कितीतरी उपासक भेटतात, पण काम क्रोध मत्सर इत्यादी ज्या अंतःकरणात असणारे विकार आहेत ते विकार मात्र अंतःकरणातून काढण्याची साधना करावी लागते, हे अनेकांना उमजलेलंच नसतं. आणि म्हणून संत संगतीत श्रवण केलं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू लक्षात येतात. तर काम क्रोध दवडणे आणि मदमत्सर दंडणे ह्या सगळ्या विकारांना अंतःकरणातून घालवून देणे ह्याला रामदास्य करणे असं म्हणतात, असं समर्थ म्हणतात. पुढे परस्त्री नपुसक होणे, परद्रव्य पोळणे. थोडक्यात म्हणजे परनिंदा, परस्त्री आणि परधन या तिन्ही गोष्टीपासून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करणे याला इथे समर्थ रामदास्य म्हणतात. नंतर महत्वाचं म्हणतात, जैसे मुखे बोलणे तैसी क्रिया करणे. आधी केले मग सांगितले, हा समर्थांचा बाणा आहे. संपूर्ण दासबोध जो आपल्या समोर आहे त्या आधी त्यांनी केलं आणि मग सांगितलं. नुसतं शब्दांच्या जोरावर त्यांनी हे काही कार्य केलेलं नाही, तर प्रत्येक कार्य आधी स्वतःपासून त्याची सुरुवात केलेली आहे. मग जैसे मुखी बोलणे तैसी क्रिया करणे. आचार, विचार, उच्चार ह्याच्यामध्ये जे तफावत असता कामा नये, तर ह्या तिन्ही गोष्टी पूर्णपणे ऐक्यातून पुढे चालल्या पाहिजे. त्यानंतर माया निर्वचन ज्ञाने, ज्ञेयाची होणे. माया म्हणजे काय, जग म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं एकदा समजून घेतल्यानंतर समर्थ या ठिकाणी म्हणतात की ज्ञेय काय आहे, हे सगळं जाणून घेणारा जो आहे तो ज्ञाता आहे. हे जाणून घेण्याचं काम करणं याला ज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञेय काय आहे म्हणजे आम्हाला नेमकं कुठपर्यंत पोचायचं आहे, तर निर्गुण परब्रह्म ते अंतरी बिंबले, ते आमचं ज्ञेय आहे. म्हणून त्या ज्ञेयाशी ऐक्य पावण्यासाठी आम्हाला हे ज्ञान करून घ्यायचं आहे. याचा एकमेव उद्देश हा एकच आहे, एवढं लक्षात ठेवावं. नाहीतर अभिमानाने माणूस फुलल्याशिवाय, गर्वताठा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. रामदास म्हणे, निर्गुण सुख लादणे झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ,
निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. सगळ्या साधनेचं फळ आणि संसाराची सफलता निर्गुण परब्रह्म अंतःकरणात बिंबणे म्हणजे आपणच सुखरूप आहोत असं आपलं आपल्याला कळणे, ह्याला तरी प्रचिती, तो अनुभव असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि असा अनुभव घेण्यासाठी काय आहे तर माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी आहे जगत जीवनी निरंतर. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. असं शेवटच्या प्रसंगी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे की प्रत्यक्षात मी देहरूपाने तुम्हाला आता दिसणार नाही, पण त्या निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य पावण्यासाठी ज्या काही गोष्टी मला कराव्या लागलेल्या आहेत, ज्या प्रक्रिया मी वापरलेल्या आहेत, जे विचार मी केलेले आहेत, ते दासबोध, मनोबोध आणि आत्माराम ह्याच्यामध्ये मी सांगून ठेवलेले आहेत. म्हणून मी नाही असा विचार न करता या ग्रंथामध्येच मी आहे असा विचार करा आणि प्रत्यक्ष समर्थ सद्गुरू आहे आणि आपण त्यांचे शिष्य आहोत असा भाव ठेवून जर हे ग्रंथ आपण वाचले तर आपल्याला सुद्धा निर्गुण परब्रह्माची नक्की प्राप्ती होऊ शकते. कारण दासबोधाच्या पहिल्याच समासामध्ये समर्थ म्हणतात, भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे त्या भक्तीचा आधार घेऊन जो मनमाने तशी भक्ती न करता यात सांगितलेल्या भक्तीच्या मार्गाने वाटचाल करेल तो नक्कीच देवत्वापर्यंत पोहोचू शकतो. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला आम्हाला सुद्धा देवत्वापर्यंत पोहोचण्याची शक्ती आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या गुरुवारी आपण दासबोध, मनोबोध आणि आत्माराम या ग्रंथाचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.